पावसाळ्यामध्ये केलेल्या या चुकांमुळे तुमचं अख्खं वर्ष खराब होऊ शकतं. ते कसं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि तुम्हाला यावरचा उपाय हवा असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी डॉक्टर दर्शन आखाडे आणि प्राणायाममध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पावसाळा म्हटला की हवेमध्ये गारवा वाढणं, ओलसरपणा वाढणं, तसंच पूर्ण सृष्टी थंड होऊन जाणं, तसं पायाखाली जमीन सुद्धा थंड होऊन जाणं. पण हेच पावसाळा तुम्हाला मोठा आजार करू शकतो. पावसाळा म्हटला की वाताचा नैसर्गिक प्रकोप काळ, मग तो निसर्गामध्ये असू द्या किंवा आपल्या शरीरामध्ये, वात हा त्याच्या उच्च कोटीला असतो. हा जो वात असतो हा आपल्या आहार आणि आपल्या राहणीमानानुसार तो वाताचा प्रकोप किंवा शमन होत राहतं. आता कोणत्या कारणामुळे आपल्या शरीरामध्ये वात वाढू शकतो, तर त्यामध्ये कडधान्य अति प्रमाणामध्ये खाणे, अति प्रमाणामध्ये किंवा वारंवार पेय पदार्थ खाणे, तसेच आंबवलेले पदार्थ किंवा अति आंबट पदार्थ खाणं, तसेच बेकरीचे पदार्थ किंवा मैद्याचे पदार्थ खाणं, बेसनाचे पदार्थ हे वारंवार खाण्यामध्ये असणं. आता हा झाला खाण्याचा भाग. जर आपण आपल्या राहणीमानाचा किंवा आपल्या डेली रुटीन त्याचा जर भाग बघितला, तर त्यामध्ये अति प्रमाणामध्ये वजन उचलणं किंवा अति प्रमाणामध्ये चालणं किंवा खूप वेळ चालणं, खूप वेळ एका जागी बसून राहणं किंवा एका जागी उभं राहणं, या सर्व कारणामुळे वात वाढू शकतो. आणि हो, महत्वाचं म्हणजे अति प्रमाणामध्ये जिम करणं हे सुद्धा वाताच्या वाढण्याचं कारण बनू शकतं. आपण जो आहार विहार करतो त्यामुळे जो वात वाढतो त्याची जी लक्षणं बघायला गेलो आपण, तर त्यामध्ये अंगदुखी, सांधेदुखी, मनकादुखी किंवा पाठीचा मणका किंवा मानेचा मणका दुखणं, तसेच कंबरदुखी, टाचदुखी किंवा आपल्या मांड्या किंवा पोटात दुखणं, ही सर्व लक्षणे भेटतात. त्यासोबतच आपल्याला अपचन होणं, पोटामध्ये गॅस तयार होणं, ब्लोटिंग तयार होणं किंवा वारंवार आपल्याला ढेकळं येणं, वारंवार आपल्याला खालून गॅस पास होणं, सकाळी उठल्यावर आपल्याला शिंका येणं, नाक चोरल्यासारखं वाटणं, नाक चॉकअप झाल्यासारखं वाटणं, तसेच आपल्याला कॉन्स्टिपेशन, ही सर्व लक्षणं आपल्याला वाताच्या वृद्धीची लक्षणं आहेत. आता यावरती चिकित्सा काय केली पाहिजे, तर सर्वात पहिलं म्हणजे आपण हेतू सेवन केलेलं आहे पावसाळ्यामध्ये ते आपण टाळणं. यामध्ये आपण 3 थंड गोष्टींना टाळल्या पाहिजे. त्या कोणत्या? आता थंड पदार्थ किंवा थंड पेय यांचं सेवन करणं, तसेच थंड पाण्याने आंघोळ करणं आणि थंड जमिनीवर झोपणं किंवा चालणं. तुम्ही घरी वावरत असाल तर तुमच्या पायामध्ये चप्पल किंवा सॉक्स असणं हे गरजेचं आहे. त्यामुळे तुमचा वात हा आटोक्यामध्ये येऊ शकतो. तसं रात्री झोपताना डायरेक्ट जमिनीवर न झोपता आपल्या आणि जमिनीच्या मध्ये जाड असं अंथरूण असलं पाहिजे. तसंच तुमच्या घरामध्ये जर एसी असेल, तुम्ही डायरेक्ट एसीच्या ब्लो समोर येत असाल किंवा तुम्ही डायरेक्ट एसीच्या वाऱ्यासमोर तुम्ही झोपत असाल तर तुम्ही टाळलं पाहिजे आणि तुम्ही एका कोपऱ्यात झोपलं पाहिजे. तसेच जर तुम्ही डायरेक्ट पंख्याच्या खाली झोपत असाल तर ते सुद्धा तुम्ही अवॉइड केलं पाहिजे. या सर्व कारणामुळे वात वाढू शकतो. आणि जर तुम्ही कारणांचं अवॉइड केलं किंवा तुम्ही कारणं टाळली तर नक्कीच तुमचा वात हा आटोक्यामध्ये येऊ शकतो. हा जो वाढलेला वात आहे यासाठी आपण काय चिकित्सा केली पाहिजे, तर त्यासाठी आयुर्वेदामध्ये ब्रह्मास्त्र आहे आणि त्याचं नाव आहे बस्ती चिकित्सा. बस्तीला आयुर्वेद अर्ध चिकित्सा असं म्हटलेलं आहे. यावरूनच तुम्हाला कळतं की बस्तीचं किती महत्व आहे. बस्ती चिकित्सा तुमच्याकडे एक चिकित्सा आहे आणि त्याचा उपयोग आपण वाताच्या बऱ्याचशा विकारांमध्ये करतो. बस्तीमुळे वात कसा काय कमी होऊ शकतो, तर वात जो असतो तो आपल्या नाभीच्या म्हणजे आपल्या जर बेंबीच्या खालच्या भागामध्ये वाताचं प्रकोप स्थान असतं किंवा वाताचं मूळ स्थान, या भागामध्ये वात वाढला तर वात हा पूर्ण शरीरामध्ये वाढला जातो आणि आपल्याला सार्वधायिक वाताची लक्षणं बघायला मिळतात. हा जो पक्वाशयामधला जो नाभीच्या खालचा भाग आहे त्या भागामधला वाताचं शमन करतो. त्या भागातून वाताला बाहेर काढतो आणि एकदा का तिकडचा वात कमी झाला की आपल्या शरीरामध्ये जो वाढलेला वात असतो की आपल्या शरीरामध्ये जे वाताची वाढलेली लक्षणं असतात ते नक्कीच आपल्याला कमी व्हायला. व्यक्तीला हेल्दी राहायचं, ज्या व्यक्तीला आपलं स्वास्थ्य मेंटेन करायचंय त्याने वर्षातून 3 वेळा तरी शोधन कर्म केलं पाहिजे. ते म्हणजे वसंतामध्ये म्हणजे आपल्या चैत्रामध्ये वमन केलं पाहिजे, पावसाळ्यामध्ये म्हणजे वर्षा ऋतूमध्ये बस्ती केली पाहिजे आणि शरदामध्ये म्हणजे ऑक्टोबरमध्ये विरेचन कर्म केलं पाहिजे. या सर्वांमुळे आपल्या शरीरामध्ये शुद्धी ही निरंतर होत राहते आणि कोणत्याही व्याधीला आपल्या शरीराचं स्थान मिळत नाही. त्यामुळे आपल्याला व्याधीची उद्भवण्याची शक्यता कमी होऊन जाते. तसेच आता जो रुग्ण असतो किंवा जो वाताचा रोगी किंवा ज्याला आधीपासून वाताचा त्रास आहे त्यांनी त्या बस्ती चिकित्सा घेतलीच पाहिजे. पण ती बस्ती चिकित्सा त्या रुग्णाच्या अवस्थेनुसार, रोगाच्या अवस्थेनुसार, रुग्णाच्या बलानुसार आणि रुग्णाचं प्रॉपर एक्झामिनेशन करूनच आपण ती बस्ती चिकित्सा केली पाहिजे. याचा अर्थ असा होत नाही की कोणत्याही रुग्णाला किंवा कोणत्याही वाताच्या त्रासाला आपण बस्ती चिकित्सा केली पाहिजे. थोडक्यात पेशंटचं एक्झामिनेशन करून आपण कोणत्याही चिकित्सेचा अवलंब केला पाहिजे. तुम्हाला सुद्धा वाताचा त्रास असेल किंवा तुम्हाला कोणती लक्षण जाणव असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता. आणि अशीच माहितीपूर्ण तुम्हाला जर व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करा. प्राकृतिक आणि सुरक्षित आयुर्वेद अपनावा आणि स्वास्थ्य मिळवा. धन्यवाद.